भारतातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुलाचं म्हणजेच आनंद अंबानीचं थाटामाटात लग्न पार पडलं आणि सगळीकडे लग्नाला आलेले पाहुणे, सेलिब्रिटीज, बिझनेसमॅन, लग्नात घातले गेलेले कपडे, दागिने याची सध्या जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. लग्नात आनंद अंबानीने खूप एक भावुक भाषण दिलं ज्यात चक्क मुकेश अंबानी रडले. आज तेच भाषण आपण पाहणार आहोत. आनंद अंबानींनी जे इंग्लिश शब्द वापरले आहेत ते शब्द आपल्याला माहिती आहेत. काहीही उगाच वापरायचं म्हणून ॲडव्हान्स्ड शब्द वगैरे वापरलेले नाहीयेत. अगदी साधे सिंपल शब्द वापरून त्यांनी एक छान सुंदरचं असं भाषण दिलंय. सांगायचा मुद्दा असा की आपल्याला वाटतं की फ्लुएंट इंग्लिश बोलणे म्हणजे वाढीव शब्द वापरणे, पण तसं अजिबात नसून आजचं हे भाषण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल की छोटे आणि सिंपल शब्द वापरून सुद्धा तुम्ही अगदी फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकता. व्हिडिओला सुरू करायच्या आधी मला पटकन सांगा की अंबानीच्या लग्नात आलेले तुमचे फेवरेट सेलिब्रिटी कोण होते? ऑप्शन 1 शाहरुख खान, ऑप्शन 2 आलिया भट्ट का ऑप्शन 3 रणवीर सिंग? ओके, शाहरुख खान, आलिया भट्ट की रणवीर सिंग, कोणते सेलिब्रिटी तुमचे फेवरेट आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट टाइम कोणत्या सेलिब्रिटीचं इंग्लिश तुम्हाला बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा. आपण खूप सोप्या पद्धतीने मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. आता बघूया आनंद अंबानी काय म्हटलेत. My father and mother have always stood by me. म्हणजे माझे वडील आणि आई नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. And my father and mother have always made me feel that if I can think, I'll do it. म्हणजे मी ज्या गोष्टीचा विचार करेन ती गोष्ट मला नक्कीच करता येईल असं माझे वडील आणि आई कायम म्हणतात. And I think that is what my father and mother mean to me. म्हणजे माझी आई आणि वडील माझ्यासाठी काय आहेत हे यातून मला जाणवतं. I am eternally grateful. मी सदैव कृतज्ञ आहे. All this is created by my mother and no one else. म्हणजे हे सगळं दुसऱ्या कोणी नसून माझ्या आईने तयार केलेलं आहे. My mother has gone all out for the last 4 months. She's worked for I think 18-19 hours a day. गेले 4 महिने माझ्या आईने मला वाटतं की 18 ते 19 तास दिवसा काम केलंय आणि जेवढं शक्य आहे तिथपर्यंत गेले 4 महिने तिने पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे. I am extremely grateful to mama and thank you so much. मी माझ्या आईचा खूप कृतज्ञ आहे. खूप धन्यवाद. I would like to thank each and every one of you present here. मी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. I know everyone has made it to Jamnagar to make me and Radhika feel special. मला माहित आहे की प्रत्येक जण मला आणि राधिकाला खास वाटण्यासाठी जामनगरला पोहोचले आहेत. We are all honored and humbled to have all of you here. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे मला आदर आणि नम्रता वाटत आहे. I am sorry if we have caused any inconvenience to anyone. Please do forgive us, both the families. आपल्या कोणाची गैरसोय झाली असेल तर मी माफी मागतो आणि आम्हा दोन्ही कुटुंबियांना क्षमा करा. I hope everyone is going to enjoy the coming 3 days. मला आशा आहे पुढचे 3 दिवस तुम्ही प्रत्येक जण एन्जॉय कराल. I would just like to thank my mother, my father, my sister and my brother, my sister-in-law, brother-in-law for making this event so memorable for me and Radhika. माझ्या आणि राधिकाच्या आयुष्यातला हा क्षण खास बनवण्यासाठी मला माझ्या आई वडिलांचे, माझी बहीण, माझा भाऊ, माझी भावजई आणि माझे भाऊजी यांचे आभार मानायचे आहेत. I think my family has gone all out to make us feel special. मला वाटतंय माझ्या कुटुंबियांनी हा दिवस खास बनवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. Everyone has been sleeping for less than 3 hours a day for the last 2-3 months.
गेले 2-3 महिने प्रत्येक जण 3 तासांपेक्षा सुद्धा कमी झोप घेत आहेत. I'm so happy that I can share this joy with everyone out here. मला खूप आनंद होत आहे की मी हा आनंद इथल्या सर्वांसोबत शेअर करू शकतोय. I really don't have words to express my gratitude. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे खरोखर शब्द नाहीयेत. As many of you know, my life has not always been entirely a bed of roses. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की माझं आयुष्य नेहमीच सोपं नव्हतं. I've also experienced the pain of thorns. मी अनेक दुःख मोजली आहेत. I've faced many health crises since childhood. म्हणजे मी लहानपणापासून आरोग्याच्या अनेक संकटांचा सामना केला आहे. But my father and mother have never let me feel that I've suffered. पण मी जे भोगलंय त्याची जाणीव मला माझ्या आई वडिलांनी कधीच करू दिली नाहीये. कायम ते माझ्या बरोबर होते. My father and mother have always stood by me. माझे वडील आणि आई सदैव माझ्या सोबत उभे राहिले. Now I'll come to Radhika. I'm 100% the lucky one. There's no doubt about that. राधिका बाबत बोलायचं झालं तर मी 100% म्हणजे 100% नशीबवान आहे, याबद्दल काहीच शंका नाही. I also don't know how I got Radhika. मला राधिका कशी मिळाली हे मलाच माहिती नाही. So I am definitely the most luckiest here. मी अत्यंत नशीबवान आहे. For the last 7 years, it feels like I met Radhika yesterday. गेली 7 वर्ष मला रोज असं जाणवतं की मी राधिकाला कालच भेटलो आहे. But every day I fall more and more in love. पण रोज मी तिच्या अधिकच प्रेमामध्ये पडतोय. Like my brother-in-law says that when he used to see my sister, he had volcanoes and fountains going up in his heart. माझे भाऊजी कायम म्हणतात की तुझ्या बहिणीला पाहून माझ्या मनात ज्वालामुखी आणि कारंज आल्यासारखं वाटतं. I would say I have earthquakes and tsunamis going in my heart when I see Radhika. मी असं म्हणेन की राधिकाला बघून माझ्या मनात वादळ आणि भूकंप आल्यासारखं वाटतं. So thank you Radhika for everything. म्हणून मी राधिकाचं सर्व गोष्टींसाठी आभार मानतो. Viren uncle, Shaila auntie, Anjali Aman, thank you for welcoming me into your family with open arms. विरेन काका, शैला काकू, अंजली, अमन, धन्यवाद, कारण तुम्ही मला तुमच्या परिवारामध्ये अगदी मोकळेपणाने सामील केलं. I am extremely thankful and grateful for having the patience for the last 7 years. गेल्या 7 वर्षांपासून संयम बाळगल्याबद्दल मी अत्यंत आभारी आणि कृतज्ञ आहे. Finally the day is coming. आणि शेवटी आज तो दिवस येत आहे. I would like to take blessings from my grandmom Kokila mummy. मला माझी आजी कोकिला मम्मी यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. So as I think my mom said it, but Kokila mummy comes from Jamnagar. माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे माझी आजी जामनगरची आहे. And Kokila mummy has been a big inspiration. My grandmother has been a big inspiration to me. आणि कोकिला मम्मी ही एक मोठी प्रेरणा आहे. माझी आजी माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. I always take motivation. My grandfather, wherever he is, he'll be blessing me. माझे आजोबा कायम माझ्यासाठी प्रेरणा स्तोत्र आहेत आणि ते जिथे कुठे आहेत ते नक्कीच मला आशीर्वाद देत आहेत. तर मंडळी, अशी छानपैकी भावूक अशी स्पीच होती अनंत अंबानी यांची. आणि हे सगळं भाषण सुरू असताना तुम्ही व्हिडिओ बघू शकता की मुकेश अंबानींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. तर कसा वाटला व्हिडिओ मला जरूर तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाइम तुम्हाला कुठल्या सेलिब्रिटीचं इंग्लिश बघायला आवडेल, ऐकायला आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, जर अजूनही तुम्ही माझं ॲप डाउनलोड केलं नसेल, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं ॲप आहे, लिंक्स ज्या आहेत त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर ॲप नक्की डाउनलोड करा, म्हणजे स्टेप बाय स्टेप लेसन वाईज तुम्ही घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.